एकसारखे खांब. नमस्कार मित्रांनो, मी सुरेश चव्हाण. आज आपण आलो आहे शिंदे छत्री, महादेवजी शिंदे छत्री ऐतिहासिक वास्तूला भेट देणार आहे. तर तिथे आतमध्ये येते ऐतिहासिक वास्तूमध्ये काय काय आहे, शिंदे छत्रीमध्ये काय काय आहे आणि हे शिंदे छत्री कोठे आहे ह्याची सगळे सविस्तर आपण कधी बांधली ह्याची सविस्तर आपण माहिती घेऊ. तर चला आपण आतमध्ये जाऊ. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आतमध्ये बघू आपण आतमध्ये काय आहे. नमस्कार मित्रांनो, मी सुरेश चव्हाण. आपण आज आलो शिंदे छत्रीला. शिंदे छत्री ही वानवडी परिसरामध्ये, पुणे शहरामध्ये वानवडी परिसरात आहेत. याची एंट्री तिकीट आहे 20 रुपये, फॉरेनरसाठी 100 रुपये. शिंदे छत्री हे नावाने फेमस आहे, प्रसिद्ध आहे. शिंदे वंशातले श्रीमंत महादेवजी शिंदे महाराज यांनी यांच्या स्मरणार्थ ही वास्तू बांधलेली. 1913 साली ही वास्तू त्यांच्या पूर्वजांनी वंशजांनी बांधलेली आहे. शिंदे छत्रीला येण्यासाठी आपल्याला पुणे सोलापूर हायवेला वानवडी गावामध्ये हे शिंदे छत्रीचे स्थळ आहे, ठिकाण आहे. त्याच्यासाठी येण्यासाठी आपल्याला स्वारगेट पासून आपल्याला 5 किलोमीटर अंतरावरती हे शिंदे छत्री आहेत. हे शिंदेच्या नावानेच, शिंदे छत्री नावानेच हे ठिकाण प्रसिद्ध आहे. याची टायमिंग सकाळी 10 ते रात्री 7 वाजेपर्यंत हे चालू असते. मग चला आता मंदिरात जाऊ. मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला 2 मजली सभा मंडप दिसतो. पाहू शकता किती कोरीव काम आहे आणि एकसारखे सभा मंडप डिझाईन केलेले. 110 वर्ष झाले या मंदिराला. 1913 साली स्थापन केलेलं, आता 2024. 110 वर्ष झाले मंदिराला. आता मंदिरातून आपण हे पुढे शिंदे महाराजांची मूर्ती आणि शिवलिंग आहे इथे. बघू शकता महालासारखे ह्याचे डिझाईन आहे. एकसारखे खांब. मित्रांनो, आपण आता शिंदे छत्री या मंदिराच्या परिसरात आहे. हे परिसराची मोकळी मोठी वास्तू आहे बघा. परिसर पण मोठा आहे आणि इथे 20 रुपये तिकीट आहे या स्थळामध्ये येण्यासाठी.
हे समाधीस्थळ आहे श्रीमंत महादेजी महाराज शिंदे समाधीस्थळ. येथे बघा तुम्हाला बाहेरून आपल्याला कोरीव काम दिसते आणि उत्कृष्ट वास्तुकला आहेत. पूर्ण मंदिर परिसर साधारणतः 2 एकरामध्ये पसरलेला आहे. येथे पाठीमागे योगा सेंटर पण आहे आणि छोटे छोटे एक विठ्ठलाचं मंदिर आणि मारुतीचं मंदिर पण आहे. शिंदे म्हणजे आपले राजस्थानचे शिंदे घराणे हे पूर्वीचे शिंदे आडनाव होतं. राजस्थानला जाऊन त्यांचं अपभ्रंश होऊन नाव शिंदे झाले. आता ते शिंदे नावाने प्रसिद्ध आहे. त्यांचेच हे पूर्वज शिंदे. तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला लाईक केल्याने मला समजते की आपल्याला व्हिडिओ आवडलेला आहे. मग मला प्रोत्साहन मिळते की पुढचा व्हिडिओ अजून मला चांगला करता येईल. आणि हडपसरकडून आपल्याला वानवडीला यायचं असेल तर 3 किलोमीटर अंतरावरती आपल्याला वानवडीला येता येतं. सोलापूर हायवे प्रतिभानगर. काम बघा, कोरीव काम, इतकं कोरीव काम केलेले आहे. नमस्कार मित्रांनो, आपण आता शिंदे छत्रीचा पूर्ण व्हिडिओ बघितला. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.